ठाकरेंना सुद्धा कोकणामध्ये दे धक्का पाहायला मिळतोय, कारण राजन साळवींचा आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे आणि या सोहळ्या अगोदर राजन साळवी खूप मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत। एक कार्यकर्ते जे आहेत ठाण्यामधल्या आनंदाश्रमाबाहेर जमायला सुरुवात झालेली आहे आणि या कार्यकर्त्यांच्या समवेत ते पक्षप्रवेश करणार आहेत अशी माहिती सध्या समोर येते। राजन साळवी समर्थक बस भरून नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश पार पडतोय। शक्ती प्रदर्शन केले जाते, तुमचे समर्थक मोठ्या प्रमाणात प्रदर्शन नाही आहे, हे माझ्यावरचं असलेलं प्रेम आणि विश्वास ही भूम खाली गेली। विनायक राऊत थेट आरोप आपल्यावरती करतायत। बोलतो सगळ्या प्रश्नांची उत्तर राजन साळवी देणार। बघा, हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र हे जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत। कारण जो व्यक्ती घाबरून, केसेसना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत। आणि या संदर्भात अधिकची माहिती देणार आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्या सोबत आहेत। राजन, आपण पाहतोय पक्षप्रवेश जो होतोय तो पक्षप्रवेशाचा सोहळा पाहण्यासाठी बऱ्याच बसेस भरून नवी मुंबईमध्ये दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। नेमकं कुठून येत आहेत हे सगळे कार्यकर्ते आणि ते सुद्धा या पक्षप्रवेशामध्ये सहभागी होणार आहेत का? पक्षप्रवेश त्यांचा सुद्धा होणार आहे का? नक्कीच श्रद्धा, आपण पाहिलं तर राजन साळवी हे कोकणातील ठाकरेंचे शिलेदार होते। भारतीय विद्यार्थी सेनेतून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली आणि त्यानंतर नगराध्यक्ष असेल, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि 3 टर्म आमदार अशी त्यांची एकंदरीत राजकीय घोडदौड होती। आणि गेल्या वर्षी आताच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा किरण सामंत यांनी देखील पराभव केला होता। गेल्या काही दिवसांपासून किंवा कालावधीपासून एसीबीचा ससेमिरा असेल आणि कुटुंबियांना दिला जाणार त्रास या सगळ्याचा एकंदरीत अंदाज घेऊन या आणि जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर देखील राजन साळवी यांनी आरोप प्रत्यारोप केले होते आणि या सगळ्याचा अंदाज घेऊन आता राजन साळवी आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत। काहीशी शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी देखील होती, परंतु ती देखील आता दूर केलेली आहे। त्यांच्या शंकेचं निरसन केलं जाईल असं देखील इथल्या जिल्हा प्रमुखांनी म्हटलेलं आहे आणि आता मतदारसंघामधले जे कार्यकर्ते आहेत ते देखील मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। राजन साळवींच्या कुटुंबियांमध्ये असणारे त्यांच्याकडून होणारं हे शक्ती प्रदर्शन, या शक्ती प्रदर्शनाकडे आणि होणाऱ्या पक्षप्रवेशाकडे लक्ष असेल। राजन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।